रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 16 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 75वा दिवस आहे आणि आम्ही आहोत गुरशी या ठिकाणी. सकाळचे आता 6 वाजलेले आहेत. सकाळी उठलो, थंड पाणी स्नान झालं, पूजा झाली आणि आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी. 6:15 होत आलेले आहेत. सगळ्या परिक्रमावासियांचं आवरलेलं आहे. तर चला निघू, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सगळ्या परिक्रमावासियांचं आवरलेलं आहे आणि चहा पिऊन तयार आहेत. सगळे निघालेले आहेत, रेडी झालेले आहेत. कानाला बांधले, हातात हँड ग्लोव्ह घातलेले आहेत. गवळण मावशी निघायचं का? निघायचं का? नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी सकाळी परिक्रमावासी निघालेले आहेत, पण मात्र थंडी इतकी भयंकर आहे. समोर तुम्ही बघत असाल 6:45 वाजलेले आहेत. प्रचंड प्रमाणात धुकं आहेत. नर्मदे हर. पुढे दाट धुकं पडली तरी परिक्रमावासी या धुक्यातून चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. धुकं जरी असली तरी चालावंच लागणार आहे. चालून चालून थोडीशी हीट तयार झाली की थंडी लागत नाही. मी पुढे आलेलो आहोत. पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेले 3 रस्ते. हा एक लागलाय, हा एक लागलाय आणि त्यानंतर हा एक लागलाय. आणि इथे बोर्ड पण असा दिलेला आहे की इकडे दाखवलं आणि इकडे दाखवलं. तर नर्मदे हर करूयात. जर कोणी आलं तर आपल्याला सांगतील. आता सकाळी वेळ झाली. नर्मदे हर. आली बघा गाडी. रास्ता कोणसा आहे? हा बघा, कोणतरी येतं नर्मदे हर केल्यावर. नर्मदे हर. चला निघूयात ह्या रस्त्याने. गोखला गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि सकाळ सकाळी आज नर्मदा मैयांचं दर्शन झालेलं आहे. खाली कोहरा आहे, धुकं आहेत, त्याच्यामुळे कदाचित मैया दिसत नसतील. तर चला, समोर दिसतात मैया. किनाऱ्याने प्रवास आहे, तर जाणार आहोत किनारे मार्गाने. नर्मदे हर. खूप सुंदर दृश्य. बाबा, वरून रस्ता वाटतं. इकडचा आहे बघा हा रस्ता. इकडनं चिंदी बांधलेली आहे. वरून चिंदी बांधली तर इकडनंच जायचंय. खालून नको, परत खालून वरती चढायला लागणार आहे. बघा ना, खाली रस्ताच नाहीये. चला इकडच आताच जाऊ ना आपण वरती. या घेऊन पाणी. सकाळचे आता 8 वाजलेले आहेत तरी दाट धुकं आहेत आणि ते परिक्रमावासियांना चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे घरी. बस बस दादी, इतना नहीं, कम करो. नहीं चल, अभी गर्मी हो. बाबा जी, कोहरा कब से है? 4 बजे रात से. नहीं, कितने दिन से है? आज ज्यादा है कोहरा. चाय प्रसादी घेतलेली आहे आणि आम्ही पुढे निघालेलो आहोत. प्रचंड प्रमाणात धुकं आहे. 8 वाजलेत. थंडी नाही लागत आम्हाला, कारण सकाळपासून चालतोय आम्ही. हीट तयार झाली, त्या हीटने काय होतं, थंडी नाही वाजत. फक्त समोर धुकं आहे, त्याने दिसत नाही फक्त रस्ता. हलकी थंडी लागते म्हणा तशी. चलो. शेताच्या कडेने सगळेजण आलेले आहेत. गावावरती ओस पडले, त्याच्यामुळं पायांची अवस्था खूप बेकार झालीत अशी. तर आता खाली एक लाकडी पूल आहे, तो आपल्याला क्रॉस करायचा आहे. तर चला, प्रथमतः आम्ही जातो, म्हणजे बाकीचे कसे येतात ते तुम्हाला दाखवता येईल. तर बघा, असं लाकडी पूल ॲट अ टाइम एक जाऊ शकतो कदाचित. त्या पुलाची अवस्था अशी बघितली तर. चलो. नर्मदे हर. आम्ही पूल क्रॉस करून आलेलो आहोत. बाकीचे परिक्रमावासी एक एक जण येतात आणि एक एक दोघं जर असं आलं तर व्यवस्थित होईल, कारण ही
लाकड आहेत, कुचकट आहेत, कशाने तारेने वगैरे कशाने आवळलेलं नाही. खाली पाण्याची खोली खूप जास्त आहे. तर चला, वरून काही परिक्रमावासी येत आहेत आणि खालून हे परिक्रमावासी येतात. नर्मदे नर्मदे हर परिक्रमावासी येत आहेत. तोपर्यंत आम्ही निघतोय पुढच्या मार्गाला. इथे आहे ही कोथिंबिरीची शेती, खूप सुंदर वास येतो याचा. चला, पुढचा रस्ता आपली वाट बघतोय. नर्मदे हर. प्रचंड प्रमाणात बघा थंडी आहे. अशा थंडीतून चालायला लागतं सहज. म्हणणाऱ्यांना वाटतं नर्मदा परिक्रमा सोपी आहे, पण खूप कठीण मार्गातून यायला लागतं. नुसतं डोंगर चढून यावं लागत नाही. किंवा सगळेजण म्हणतात खायला भेटतं, खायला भेटत नाही. आपल्याला स्ट्रगलही करायला लागतं. प्रचंड प्रमाणात थंडी. 8:30-9 वाजलेले आहे आता. चालता येत नाही, हात इतके आखडून गेलेत. तर चला जाऊया. डोंगर वगैरे सगळे पास करून आलेलो आहोत. आता थोडाच टप्पा राहिलेला आहे. पुढे आल्यावर हे घर लागले. नर्मदे हर. चला जाऊया. त्या मैयाच्या घरापासून रस्ता आहे जाण्यासाठी. धुकं बघा कशी आहेत. परिक्रमा सोपी नाही. म्हणणाऱ्यांना वाटतं परिक्रमा सोपी, खायला जातात. ते म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं परिक्रमा केल्याशिवाय परिक्रमेचं महत्त्व कळत नाही. नर्मदे हर. यांचा बालभोग चालू आहे सकाळ सकाळी. क्रॉस करून आलो आणि लागलेला आहे रमपुरा गाव. तर चाललेलो आहोत. गावामधून चाललं की धुकं दिसत नाही, गावाच्या बाहेर पडलं की प्रचंड धुकं दिसतं. कारण कडेला शेती आहे आणि नर्मदा मैयाही आहेत. आणि आता थंडी आहे. 2-4 दिवसात थंडी कमी होईल आता. तर चला, पडतोय आम्ही आता गावाच्या बाहेर. चालताना मात्र थंडी नाही लागत, पण उभं राहिलं की थंडी लागते. रमपुरा गाव, नर्मदे हर. बघा आता गाव संपत आलंय, लागले धुकं. तरी सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे. तर रमपुरा या ठिकाणी हे सेवा आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी. नर्मदे हर. तर या ठिकाणावरून रमपुरापासून कुठं कुठं आश्रम आहेत. जबलपूर आहे 90 आणि अमरकंटक आहे 380. तर हे आश्रम आहे इथलं. नर्मदे हर. रमपुराच्या सेवा आश्रम मध्ये परिक्रमावासी बसलेले आहेत. तिथे बालभोग करण्यासाठी परिक्रमावासियांना चाय प्रसादी आणि बिस्किटची सेवा या दादाने दिलेली आहे सकाळ सकाळी. नर्मदे हर. तर परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली, त्यानंतर बिस्किटही खाल्लं आणि निघालेलं आहोत पुढे. आम्ही बघा कुठे येत आता. मला खूप भीती वाटते या गोष्टीची, पण काय म्हणा, शेवटी इथंच जायचं आहे. चलो, ऊन पण पडलेलं आहे, धुकं गेली सगळी. आहेत नर्मदा मैया, धुकाई गेलेली आहे. सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे. आणि या धुक्याच्या नादामध्ये आम्ही 8-9 किलोमीटर चालून आलो. चांगलं धुक्यांना म्हणावं असंच पडत राहा, म्हणजे आमचं रनिंग उरकन लवकर. जरी आहेत नर्मदा मैया आणि आम्ही आहोत तिकडे. तर इतकी प्रचंड वाळू आहे ना अशी. हे बघा, त्या वाळूमध्ये ना असं पटपट पटपट पाय उचलतच नाही. पाय दाबत दाबत चालावं लागते. ऊन पडले जरा बरं वाटते सकाळपेक्षा. तारा बघा किती खालून गेलेले आहेत. करंट लागण्याची भीती. नर्मदा मैयाच्याच किनारी एक आश्रम आहे. हातियाराम नामधाम सिद्ध हनुमानजी मंदिर. बघा, नर्मदे हर. अशा पद्धतीने आश्रम आहे. दगडांचा रस्ता आम्ही चढून आलेलो आहोत.
नियम बघा आश्रमातले. या ठिकाणी संत संन्यासी बाबा आहेत. त्यांच्या हातचा आता आम्हाला चाय प्रसादी आणि अवश्य खावा असं इथे. तर आश्रमातून निघलो आणि पुढे आलो तर अशा पद्धतीचा रोड लागलेला आहे. एकदम डोंगराचा रस्ता आहे, खाली दगड असे आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी परिक्रमा मार्ग अशी पाटी लावलेली आहे की इकडे तिकडे कोणी भटकायला नको. चला, छान वाटतं पण अशा ह्याच्यातून चालायला आनंद वेगळा असतो. इकडे गुरं आलेले आहे सकाळ सकाळ त्यांचा बालभोग करण्यासाठी. समोर एक गाव आहे, कदाचित हे केरपाणी गाव असावं. आणि अशांना दगडावर पाय ठेवला की पाय सटकतो. मी आलेलो आहोत आता केरपाणी गावामध्ये. केरपाणी गाव आहे हे. सकाळी निघल्यापासून जवळजवळ मला असं वाटतं 10-12 किलोमीटरवरती हे गाव असावं. केरपाणी गाव सोडलं आता आणि केरपाणी गावाच्या आम्ही बाहेर पडलो तर 2 रस्ते आहे. एक डांबरीने आणि दुसरा आहे कच्चा मार्ग. परिक्रमा मार्ग म्हटलं की आपला कच्चाच मार्ग असणार. तर इथे लिहिलेला आहे पिटेरा 3 किलोमीटर. जातोय आम्ही आता. पुढे आल्यानंतर इकडे हरभऱ्याची शेती लागलेली आहे आणि पलीकडे आहे गहू आणि ही पायवाट आहे. तर ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. इतकं कडक ऊन लागतं की चालू वाटत नाही. सकाळी इतकी थंडी असते की थंडीत निघून येत नाही. निसर्ग पण आमच्याशी एवढी मजा करतोय ना. आता शेतीचा मार्ग आम्ही सोडलेला आहे आणि शेतीचा मार्ग सोडून आम्ही आता लागलेलो आहोत डांबरी रस्त्याला. कदाचित हा रस्ता 1 किलोमीटर असा. बाकी सगळे हरभऱ्याची शेती आहे. दोन्ही बाजूने हरभराच आहे. सुमसाम रस्ता आहे, गाडी नाही आहे. क्वचित एखादी गाडी येते, मोटरसायकल. खेडगाव आहे, लांब लांबपर्यंत एक एक घरं दिसत आहेत. 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. पुढे पिठेरा गाव आहे. कदाचित आम्ही तिथे भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत. बघू आता जसं मैयाचं नियोजन असेल तसं. नर्मदे हर. हरभरा इतका आहे पण त्याला हरभरेच आले नाहीये अजून. बघा अशा पद्धतीचा रस्ता आहे. परिक्रमाचे चाललेले आहेत. आम्ही आता रस्त्याने चाललो होतो तर इकडे वाटाण्याची शेती आहे. सहज आमची नजर या शेतीवर पडली. मला असं वाटतंय गावात घरं कमीत पण एवढी माणसं आली तिथं वाटाणे तोडण्यासाठी. खूप लोक आलेत, खूप. बघा ना, लांब लांब पर्यंत लोक आहेत तोडण्यासाठी वाटाणे. नर्मदे हर. चला, नर्मदे हर. पिटेहरा गाव अजून 1 किलोमीटर आहे. मी आता पिटेहारी गावाच्या पेशीवरती आहोत. 3 रस्ते आहेत तर उजव्या हाताला आपल्याला जायचं आहे. इतकी शेती आहे इकडे, गव्हाची, हरभऱ्याची, त्यानंतर वाटाण्याची. चलो, आलेला आहे पिटेहारी गाव. आधी गेल्या गेल्या लागायचं कपडे धुवायच्या मार्गावर. सदावर ते कपडे ठेवायचे साईडला आणि आधी भोजन प्रसादी बनवायचं. आपण नाही खाऊ आणि दुसऱ्यांनाही खाऊ घालू. थोडी सेवा दिलीच पाहिजे. आज परत सेवाच व्हायची आहे. नर्मदे बघा तिथून किती जवळ होतं. एवढा वळवंडा यायला एवढं लांबून यायला लागलं. पिटेहारी गाव. साबण निरमा घ्यायला लागेल अगोदर. पिठेहरा गाव आलेला आहे.
हे बघा असं स्प्रिंकलरने पाणी देतात तिकडे, हरभऱ्याला देतात, गव्हाला देतात. त्याच्यामुळे ना परिक्रमेत चालताना किनाऱ्यावरून परिक्रमा अशी चालायला नकोच म्हणतात, टाळतात. सगळं चिखलाने भरून जातं. मग आपण तर आम्ही इथे गावातल्या आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि कालसारखंच इथे झालेलं आहे. आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यावर समजलं इथं सदाव्रत आहे. आता 11:30 पावणे 12 झालेले आहेत. भोजन आणि सकाळपासून कुठेही बालभोग नाहीये. सकाळी तिथे संन्यासी बाबा होते, त्यांची तर मुरमुरे खाल्ले होते थोडेसे. त्यानंतर पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर इथे आश्रम लागलेला आहे. पण आश्रम पाठीमागे जर बघितलं असेल तर लॉक आहे सगळं. तर इथे पाठीमागे भांडी होती वटेवरती, अजूनही बघा इथं भांडी आहेत ना, इथे भांडी होती. तर आम्ही इथल्या बाबाजींना बोलवलं, इकडं समोर घर आहे बघा आमच्या. तर ते त्यांनी सांगितलं की डोंगरगाव आहे 8 किलोमीटरवरती, ते बाबाजी गेलेले आहेत, ते काही येत नाही, तुम्हाला तुमचं बनवून खावं लागेल. आता भूक लागलेली आहे, दमलोय, खायला काही नाहीये. किंवा समजा एखादा हॉटेल दिसलं असतं नाश्त्यापुरतं तर तोही केला असता नाश्ता आम्ही, पण काहीच ऑप्शन नव्हता. मग आता आम्हीच 2.5 किलो पोहे आणले. त्यानंतर इथं किराणा दुकान आहे, तिथून मिरची आणली, हळद आणली, बटाटा आणलं. तर माझी मम्मी आणि बरेच परिक्रमावासी जे आहे ते पोहे बनवत आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आश्रम आहे. या माता ज्या आहेत गुजरातच्या, नर्मदे हर. आप क्या बना रहे हो? ठेपला. ह्या यांचं वेगळं बनवणार आहे, सदाव्रत आहे. तर हे बघा, आपले हे नाशिकचे चांदवडचे बाबा आहेत. त्यांनी काय केलंय, बटाटे बघा कसे कापतात ते. आणि इकडे आमच्या आईने आता कढीपत्ता आणलाय तोडून, टोमॅटो भेटलाय, त्यानंतर कोथिंबीर कुठे गेली, कोथिंबीर याच्यात टाकली, मसाले टाकतात आता पोह्यामध्ये. वाटाणे 2-4च आहेत. आता वेगळ्या पद्धतीने बघा पोहे बनवत होते. ललिता मावशी आहेत, त्या कढईवर आता तेल तापवायला बसलेले आहेत. इकडे चांदवडचे बाबा आहेत, नर्मदे हर बाबा, मस्त पैकी बटाटे कापाय बसलेत. आईनी तोपर्यंत बाकी सगळे सामग्री कापलीत. ज्योती मैया इकडे लाल मिरची आणि कोथिंबीर, हळद आता पोह्यात कालत. जिरी मोहरी आणली का? आणली सगळे. बाकीचे बघा सजेशन देत आहेत, असं करा तसं करा. इकडं परिक्रमावासी महिला आलेले आहेत आमच्या. आल्या का गवळण मावशी? गवळण मावशी आल्या का? नर्मदे थकल्या तो आमच्या गवळण मावशी. आता गरमागरम पोहे खा मस्त पैकी. बाकीचे कुठे गेले? कोण आहे अजून माग? गवळण मावशी पाठीमाग शेत होत, वाटाणे आणले का मला? आणले ना बाई, खाना आणले. किती लोक होती तोडायला? शेगासारखं आमच्या गावाकडच असते. मला आमच्या गावाकडची आज आठवण आली. नर्मदे हा. मग कुठे आहेत वाटाणे? आणले कुठे? खांदे तुला. बघा आमच्या गवळण मावशीच माझ्यावर किती प्रेम आहे. मला वाटाणे आवडत नाही तरी पण घेऊन आलेत. देणार ना मला? हा सोडून काम त्यासाठी काही पण देणार ना मला तोडून. तिकडे बघ बरीच्या बघ, आका तिकडे ना, आका तिकडे ना. नर्मदे हर. ज्योती मैयांनी घेतलेला आहे बटाटा तळण्यासाठी. सगळ्यांना भूक लागली, चेहरे सुकले सगळ्यांचे. पाटील बाबा भूक लागली का? खूपच भूक लागलेली आज. म्हणजे आता इकडे तडका द्यायचा आहे का? तडका देऊन याच्यात द्यायचा. तर इकडे दुसऱ्या मैया आहेत गुजरातच्या. आप क्या बना रहे हो? ठेपला? मैया माताजी ठेपला बना रहे हो? हा बघा वाटाणे बटाणे. आमच्या नर्मदा आजीने वाटाणे सोडलेत बरं का पुढे येऊन.
का मस्त पैकी पोहे बनवणं सुरू आहे. मी बसलेली आहे त्यांचं बघायला. चाललंय बायांचा राडा तर चालू द्या. एक बिचारा बाबाने पोहे देऊन दिला, तो म्हणे बना बनाया मेले का की तर. महाराष्ट्रीयन पद्धतीचे झणझणीत पोहे चुलीवरती. तरी कुठे आता काय बोलता बाबा? आम्हाला नागपूरची तर्री पोहे फेमस आहे ना. मग तुम्ही नागपूरचं तसं बनवायला पाहिजे होतं, सांगायचं ना. घरी असते तर बनवलं असतं का असं लांबून येऊन चालत. म्हणले असते नको उपाशी राहू दे बाबा तिकडं. सिटीत राहिला तर झालं, झोमॅटो करून घेतो, स्विगी करून घेतो. बाबा बाबा मस्त डायरेक्शन देतात ते तिकडे समोर, कसं बनवायचंय कसं नाही. खराडे बाबा म्हणतात कधी होतीन पोहे, कधी होतीन पोहे. गवळण मावशीचं काय चाललंय. ओ हे पोह्यात टाकू द्या, चव येईल. हे बघा गवळण मावशी, धन्यवाद तुम्हाला. गवळण मावशी मला बघा वाटण दिले खायला, पण हे माझ्या एकटीच्या पोटात न जाता आपण सगळ्यांच्याच पोटात घालू. रुपा मावशी बसल्यात दमल्यात चांगल्या. काकी कपडे धुवायला गेलेत नर्मदे यार काकी. पोहे बनवून नाही तर कोणी काय करू, आपली कपडे बनवायचे नाही त्यामुळे काही एवढं काय हेल्प करण्याची काही गरज नाही, त्यामुळे मी कपडे धुवून घेते. गवळण मावशीने बघा वाटाणे दिलेले आहेत मला खाण्यासाठी, पण आपण सगळ्यांना देऊयात. टाकू का, धरा. नको नको बस. पाय बरोबर तेल म्हणजे एकदम हे झालं. सगळा गोंधळ उडालेला आहे. पोहे तयार आहेत. हे बघा ताट वाजवतात ते. आता आमचं झालंय, या मैया बसलेल्या आहेत आता. वाव, हे बघा इकडे पराठे तयार आहेत. पोळपाट नाही म्हणा. हे बघा सगळे चला पोहे खायला. तरी ते पोहे तयार आहेत गरमागरम, आणि शिल्पा मावशी वाढताय सगळ्यांना. नर्मदे हर. इकडे दुसऱ्या मैया आहेत, त्यांच्यासाठी पराठी लाटतात ते. इकडे भाजायला बसलेले आहेत. इकडे तयार झालेला आहे पराठा. हरे राम 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 हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम राम. आ जाओ आप भी. ते बघा ते भैया आहेत, त्यांनी पोहे आणले होते परिक्रमावाल्यांना. परिक्रमावासी सगळेजण पोहे घेऊन बसलेले आहेत खायला, जिकडे जागा भेटेल तिकडं. सगळ्या परिक्रमावाल्यांनी पोहे खाल्ले आणि निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. तर सगळ्यांनी पोटभर पोहे खाल्लेले आहेत, कारण वेळेला खायला भेटलं हेच खूप आमच्यासाठी झालं. त्यानंतर 15-20 मिनटं आराम केला आणि सगळे लागलेले आहेत आपापल्या मार्गाला पुढे जाण्यासाठी. आणि ऊन इतकं प्रमाणात भयंकर वाढलेले, पहिल्यासारखं नाही राहिलं. परिक्रमावासी लागलेले आहेत आता रस्त्याला. नर्मदे हर. पुढे मैया आहेत. मैयाचं पात्र जे आहे ते छोट्या प्रमाणात आहे, पुढे रुंदीचे आहे मैयांची. मैयांचा किनारा लागलेला आहे इकडून, आणि ऊन पडलेलं आहे. अजून 9-1 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. आता जाऊन कपडे धुवायचे आहेत.
आम्ही जिथे आश्रमात थांबलो होतो तिथे टाकीला पाणी होतं, तर कपडे फक्त काकींनी धुतलेले आहेत, दुसरे कोणी धुतलेले नाही. कारण की आश्रमात जे मालक असतात, चालक, तेही नव्हते. दुसरे गावकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला भांडी आहे, तुम्ही आणून तुमचं बनवून खा. तर आम्ही आमचं बनवून खाल्लं. तर आम्ही तिथं थांबलो, तर भांडी बिंडीही घासून ठेवली. आता आमच्यामुळे त्रास नको कोणाला, म्हणून तिथलं पाणी उडवलं नाही. संध्याकाळी जे आश्रमात जाऊ तिथं आम्ही कपडे धुवून टाकू. समोर आल्यानंतर हे लागलेलं आहे थोडंसं जंगल. जंगल म्हणजे थोडासा आऊट भाग आहे. इकडे आहे शेती, इकडे डोंगर भाग आहे. आपल्या निकम बाबाने आज घेतलीत बुटं नवीन, 3 दिवसात 3 चपला चेंज. बाबांना आमच्या थोडं ऐकायला येत नाही, मोठ्याने बोलायला लागते. नर्मदे हर मैया. आम्ही आता बारू रेवा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. छोटंसंच गाव दिसतंय आणि इथे समोर आश्रम आहे वाटतं. मागे आम्हाला सांगितलं की आश्रम नाही, पुढे डायरेक्ट 8-9 किलोमीटरवरती आहे, पण इथे आश्रम आहे. नर्मदे हर. बारोरेवा गावामध्ये एंट्री केलेली आहे. मगाशी पाठीमागे शाळा होती, ग्रामपंचायत होतं. छोटंसंच लोकवस्ती, एक 500 ते 600 लोकवस्ती असलेले छोटंसं गाव आहे बारोरेवा. मैयाच्याच किनारी आहे. आता मैया आमच्यापासून लांबले आहेत, जवळजवळ 200 ते 300 मीटरवरती मैया आहेत. दुपारची शांतता आहे. शेतकरी वर्ग आहेत सगळे, कदाचित शेतात गेलेले असावेत. काही जण आराम करतायत. मेन रस्ता सोडून आपण आता चाललेलो आहोत पगदंडी मार्गाने. तर या माताजी आहेत, त्यांनी आपल्याला रस्ता सांगितलेला आहे. माताजी म्हणले की हा रस्ता जातो मुरगाखेडा या ठिकाणी. हाँ हाँ हाँ, घाटी से जाने हैं, घाटी से जाने हैं. तर चला आता इथून खाली उतरतो. कसला मुरगाखेडा गाव आहे, तिथं जायचं आता आपल्याला. आपल्या इकडे म्हणले असते कोंबडा खेडा. कोंबडी खेळा. कोंबडी खेडा. या माताजींनी रस्ता सांगितलेला आहे. चला पुढे आल्यानंतर मुरगाखेडा गावाला जाण्यासाठी असा रस्ता आहे बघा. कदाचित हा ओढा असावा, पाणी नाही त्याला. आता थोडं पाणी डबकं दिसतं तिथे. तर कडाकड्याने असा रस्ता आहे, ओला आहे पण इथे. शॉर्टकट आहे हा जाण्यासाठी, रस्त्याने थोडंसं फिरून होतं. मुरगाखेडा. आम्ही आता आलेलो आहोत मुरगाखेडा गावामध्ये. गावात तर शांतता दिसते. मुरगाखेडा गाव. मुरगाखेडा गावाचं नाव आहे, पण मुरगेच नाही गावात. चला, हा डोंगर गाव आहे पुढे, तिथं आम्हाला थांबायचं आहे. आम्ही मुरगाखेडा गावात थोडं पुढे आलो. म्हणजे मुरगाखेडा गावातच आहे. लोक आताशी दिसायला लागलेली आहेत. पाठीमागे शांतता होती. नर्मदे हर, नर्मदे हर. आदिवासी भाग आहे तिकडचे. नर्मदे डोंगरखेडा कितना है? 3 किलोमीटर. नर्मदे हर. नर्मदा खंडातले लोक इतकी प्रेमळ, इतकी छान आहेत ना. जीव लावतात का? खूप अरे, कधी कधी रडायला होतं, एवढे जीव लावतात. हा, इतका जीव लावतात भयंकर.
असं वाटतं की आपण काय पूर्वजन्मीचं यांच्या काय नातं होतं यांच्याशी. लहान लेकराच्या, म्हाताऱ्या माणसाच्या, प्रत्येकाच्या तोंडावर नर्मदे हर. किती श्रीमंत असो, किती गरीब असो, किती श्रीमंत असो, त्याने प्रत्येक सेवा हा सेवा भावच आहे इथं. मतलबी बना तर बिलकुल नाही कोणाकडे. हे बघा आता नर्मदे हर. नर्मदे हर. चलो आलेला आहे मैयाचा किनारा. खाली आहेत मैया. 2 वेळा आज मांजर आडवी गेली. नर्मदे हर. आणि याच गावात आम्ही आता डोंगरगाव मध्ये प्रवेश केलेला आहे. जशी आम्ही भोजन प्रसादी केली, एकदम कासवाच्या गतीने हळू 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 नॉन स्टॉप आम्ही या डोंगरगाव पर्यंत 8.25 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आमच्याही पायांना आता एवढी सवय झाली की पाय म्हणतात तू चालत राहा, फक्त तू थांबू नको, तू फक्त चालत राहा. तुझं हे बाजार आहे वाटतं आज. नर्मदे हर. अयो हा नर्मदे हर. बाजार बघा डोंगरगावचा आज. नर्मदे हर. बोरं असतील तर दाखवा आम्हाला. आज बोरं खाऊ वाटली खूप. नर्मदे हर. बेर नाहीये. नर्मदे हर. तर चला आम्ही चाललेलो आहोत पुढे आश्रमामध्ये. आता गावचा बाजार सोडला आणि पुढे आलो. 4-5च दुकान होती बाजाराची, भाजीपाल्याची. नर्मदे हर. नर्मदे हर. कदाचित नर्मदा मैयाच्या किनारी हे आश्रम असावं. डोंगरगाव 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 संपला. आता मैयाचा किनारा लागेल. तर मैयाच्याच किनारी हे आश्रम आहे. मैया तिकडे उजव्या हाताला आहे, पण आश्रमाचा रोड हा आहे. इकडे स्प्रिंकलर लावला आहे गव्हाला. थोडासा घाट आहे, आम्हाला चढायचा आहे. घाट म्हणलं की खूप त्रास होतो चढण्यासाठी. तर आम्ही डोंगरगावच्या नर्मदा मैयाच्या किनारी नर्मदा गौरी गोसेवा आश्रम आहे इथे आता पोहोचलेलो आहोत. आणि मैयाच्या किनाऱ्याहून चालणाऱ्या परिक्रमावासी फार कमी असतात. हाताच्या बोटावर मोजताल एवढे. चला आधी गेल्या गेल्या मला कपडे धुवायचे. असा आश्रम आहे. कडेला आहे डोंगर, कदाचित त्याच्यामुळे डोंगरगाव लिहिले, गावाचं नाव पडलेलं असावं. आश्रमात आलो. आश्रम तिकडे वरती आहे आणि खाली इकडे आहेत नर्मदा मैया. तर आम्ही आरतीसाठी मैयाकडे आलेलो आहोत. आणि आजचा जर सनसेट बघायचा असेल तर खूप सुंदर असं हे मैयाच्या इथे हा सनसेट झालेला आहे. खूप छान वाटतोय. मैयाच्या किनारी आम्ही बसलेलो आहोत. आता आरती आणलेली आहे, इथे आरती करू आणि मग वरती जाऊयात. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे सूर्यास्त झालेला आहे आणि आमची मैयाच्या किनारी आरतीची पूजा जी आहे ती आम्ही इथे मांडलेली आहे अशा पद्धतीने. तर चला पूजेची वेळ झालेली आहे, आम्ही करून घेतोय पूजा. नर्मदे हर. मा नर्मदे हर. वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुस्करपूर गौरा. जय देव ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरी शंकर.
रुद्री पालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी हो मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादयन्ती हो मैया वीणा वादयन्ती झुमकत 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 जननन 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 रमती राजन्ती ओम जय जगदानंदी देवी